भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, ज्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झाला, असे युवा नेते माझे मित्र रणजित सिंह दादा मोहिते पाटील, माननीय चंद्रकांत दादा पाटील, गिरीजी महाजन, विनोदजी तावडे, सुभाष बापू देशमुख, विजय मालक देशमुख, सदाभाऊ खोत, या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाची अधिकृत सदस्यता घेतलेले आणि दादांसोबत आज पक्षामध्ये आलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे। महाराष्ट्राचं राजकारण ज्या मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, पहिल्यांदा या महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दिली ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला, एक वेगळी छाप उमटवली, ते विजयसिंह दादा मोहिते पाटील। आणि त्याच घराण्यातलं आज तिसरी पिढी म्हणून गेले 15-20 वर्ष राजकारणामध्ये एक युवा नेता म्हणून ताकदीनं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपली प्रतिमा तयार केली ते रणजित सिंह दी, आज त्यांच्या प्रवेशामुळे एक महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय क्षेत्रातलं मोठं घराणं हे भाजपसोबत जुळतं आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। त्यावेळी तशी तर त्यांची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे, राजकीय चर्चा आम्ही अनेक वेळा केल्या, ते त्या पक्षात असताना देखील केल्या, पण अनेक दिवसापासून आमची दोघांची इच्छा होती की एकदा सोबत काम करायला आपल्याला संधी मिळाली पाहिजे। आणि मी कालची सभा पाहिली, तुम्ही सगळ्यांनी परवानगी दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय या ठिकाणी घेतला। नाही, आमची तर आधीपासून होती, तुमची मिळत नव्हती म्हणून उशीर झाला। माझी आणि दादांची चर्चा ज्यावेळेस झाली, अगदी खरं सांगायचं तर राजकीय चर्चा आमची 5 मिनिटं झाली आणि मुळात या चर्चेमध्ये त्यांनी काही मुद्दे हे त्या ठिकाणी घेतले आणि त्यातला प्रामुख्यानं या जिल्ह्यामधला जो पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, तो प्रश्न त्यांनी प्रामुख्याने मांडला। आणि त्यांनी मला सांगितलं की माननीय विजयदादांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाची योजना तयार केल्यानंतर ज्या योजनेनं आमचे अनेक तालुके हे सुजलाम सुफलाम झाले असते, परंतु त्यावेळच्या आमच्याच सरकारमध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक याचं श्रेय दादांना मिळू नये या भावनेतनं ही योजना होऊ दिली नाही। आणि तुमचं सरकार आल्यानंतर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या पाण्याच्या योजना, मग ती टेंभू टाकारी म्हैसाळ असो, जिहे कटापूर असो, प्रत्येक योजना तुमच्या सरकारने केवळ मंजूर केली नाही तर त्याला निधी दिला। आज उजनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गिरीश भाऊंच्या माध्यमातून डिसिल्टिंगचं काम आता आपण सुरू करतोय की ज्यातनं कॅपॅसिटी त्याची वाढणार आहे। ही सगळी कामं त्यांनी सांगितलं की आमची अपेक्षा दुसरी राजकारणात काहीच नाहीये,
तर आमच्या तालुक्यातल्या शेवटच्या त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या शेतीमध्ये मळा फुलला पाहिजे. आणि मी त्यांना आश्वस्त केलं की मोदीजींच्या सरकारमध्ये सिंचनाकरता जेवढा पैसा महाराष्ट्राला मिळाला, यापूर्वीच्या सरकारचा 40 वर्षाचा हिशोब काढला तरी तेवढा पैसा मिळालेला नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता योजनेची आपल्याला केवळ फिजिबिलिटी पाहावी लागते, पैसा पाण्याची आवश्यकता नाही. लागेल तेवढा पैसा मोदीजींच्या सरकारमधनं महाराष्ट्राला मिळतो. आणि म्हणून तुमच्या मनामधल्या ज्या योजना आहेत, या योजना आपण पूर्ण करू. आणि मी त्यांना थोडंसं जोर देऊन सांगितलं की मग योजना पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही तिकडे आणि आम्ही इकडे, असं नाही होऊ शकत. आपण दोघं एकत्रित आलो तर योजना वेगानं पूर्ण होतील. आणि त्यांनी तो निर्णय केला. मला अतिशय आनंद आहे की आज एक अतिशय तरुण उमदा अशा प्रकारचा एक नेता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय. आणि निश्चित सोलापूर जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र असेल, आज आपण बघितलं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे निश्चित आपली ताकद या ठिकाणी वाढणार आहे. आज देशामधलं संपूर्ण वातावरण जर आपण बघितलं तर आपल्या विरुद्ध अनेक लोक एक येण्याचा प्रयत्न करतायत. पण ते एक येण्याचा प्रयत्न केला तरी एकमेकाच्या पायात पाय घालून पडून राहिले. आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पुन्हा एकदा पूर्ण मेजॉरिटीने आपलं भाजप प्रणित एनडीएचं सरकार येणार, याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सरकार तर येणार आहे, पण या सरकारमध्ये म्हाडाचा खासदार हा देखील मोदींकरता हात वर करणाराच आपल्याला हवा आहे. आणि आता रणजितदादा आल्यामुळे कोणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. आता म्हाडाचा खासदार भाजपचाच होणार. आमच्या पत्रकारांच्या नक्कीच हा प्रश्न येत असेल की रणजितदादा आले, विजयदादांचं काय? त्यांच्या आशीर्वादानेच आले आहेत, काळजी करू नका. त्यांनी पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे, त्यानंतरच ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद पूर्ण आमच्या सोबत आहे आणि पुढची चर्चा त्यांच्याशीच आम्ही करणार आहे. त्यामुळे आता ते तिकडे आहेत की इकडे आहेत याचा तुम्ही नाही त्याची चिंता करू नका. ते आता मनाने मात्र पूर्णपणे रणजितदादांच्या रूपानं आमच्याकडे आहे. आणि म्हणून आता काही काळजी करायचं कारण नाहीये. ही सगळी जी काही राजकीय वाटचाल आहे, मी रणजितदादांना एकच गोष्ट सांगितली. मी म्हटलं राजकीय चर्चेचं कारणच नाही. मी तुम्हाला एकच शब्द देतो की मोहिते पाटील घराण्याचा जो मान आहे तो भाजपमध्ये कधी आम्ही कमी होऊ देणार नाही. आणि मला असं वाटतं की या एका वाक्यामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत. त्या सांगण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या सगळ्यांना देखील मी सांगतो की आता आपण सगळे भाजपचा भाग झाला. आपला बृहत परिवार आहे. भाजप हा पक्ष नाही, हा परिवार आहे. आपण सगळे आता एका परिवाराचे सदस्य झालो आहोत. त्यामुळे एकमेकांसोबत ताकदीनं आपण पुढे जाऊ. म्हाडा पण निवडून आणू, महाराष्ट्र पण निवडून आणू, भारत पण निवडून आणू, मोदीजींना पंतप्रधान बनवू. आणि या ठिकाणी जो विकास आपल्या शेवटच्या शेतकऱ्याचा करून घ्यायचा आहे तो आपण निश्चितपणे करून घेऊ. मी पुन्हा एकदा या ठिकाणी दादांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बापूंनी आपल्याला सदस्य बनवलाय. ज्याचा नेटवर्क नव्हतं त्यांनी नेटवर्क मध्ये आल्याबरोबर आलं ना. काही कार्यकर्ते फारच तयार दिसतात हो. प्रश्नच नाही. म्हाडा, सोलापूर आणि आता असं आहे
आपण 45 ठरवले होते, आता 48 कडे जाऊ, काळजी करू नका. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो, आमच्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि दादांना पुढच्या वाटचाली करता अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष साजीव पवार आज या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला आहे. अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मोहिते पाटील या शब्दाचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांना दिलं आहे. दरम्यान त्यांच्या योजना आणि त्यांचं स्थान नेहमीच अबाधित राहील असंही वचन यावेळी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील, गिरीश महाजन, सुभाषदादा देशमुख, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील, विजय देशमुख आणि सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपच्या खेळीनं राष्ट्रवादी पूर्ती घायाळ झाली आहे, कारण केवळ सहकार क्षेत्रच नाही तर या निमित्तानं एक मोठी ताकद भाजपला मिळाली आहे, सुभाष देशमुखांना मिळाली आहे, पश्चिम महाराष्ट्राला मिळाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपवासी झाले आहेत. मोहिते पाटील या शब्दाचा मान महाराष्ट्राला ठाऊक आहे, तोच मान भाजप राखेल, सन्मान होईल असं आश्वासन आणि सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे. रणजितसिंहांमुळे मोठं घराणं भाजपत आलंय, भाजपला त्याचा आनंद आहे. महाराष्ट्राचं राजकारण मोहितेंशिवाय अपूर्ण आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं हे विधान कार्यकर्त्यांसाठी आणि सोलापूर माढ्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे. विजयदादांच्याच आशीर्वादानं रणजितसिंह मोहिते पाटील इथे आले आहेत. माढ्याचा पुढचा खासदार हा भाजपचाच असेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या ताकदीला रणजितसिंहांच्या निमित्तानं, मोहिते पाटलांच्या निमित्तानं बळ मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.